नमस्कार मित्रांनो. कोथिंबीर वडी तर तुम्ही खूप खाल्ला असाल, पण एवढ्या सोप्या पद्धतीची कोथिंबीर वडी आज पहिल्यांदाच तुम्ही बघणार आहोत. ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही सर्वजण ह्या पद्धतीने कोथिंबीर वडी ट्राय करून बघा. तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याला स्वच्छ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग बारीक-बारीक अशा प्रकारे ह्याला चिरून घ्यायचे. संपूर्ण कोथिंबीर स्वच्छ धुवून, चिरून बाजूला ठेवून द्यायचे. आणि मग दुसरीकडे मी इथे 1 ते दीड वाटी पोहे घेतलेले आहेत. ह्याला देखील स्वच्छ चाळून आणि मग 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पोह्याने आपल्या ह्या कोथिंबीर वडीला छान असा क्रिस्पीनेस येतो आणि बाहेरून छान असे कडक बनतात. आणि मग दुसरीकडे मी एक वाटण तयार करणार आहे, ज्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे आणि आपले भिजवलेले पोहे त्यामध्ये टाकून ह्याला फिरवून घ्यायचं आहे. इथे चॉपर जास्तच भरलं, त्यामुळे हे चॉप होत नव्हतं, म्हणून मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील ह्याला बारीक करू शकता. आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहेत. आणि मग त्यामध्येच 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला आणि मग नंतर आपली फ्रेश चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि मग नंतर 3 ते 4 बारीक लांबट आकाराचे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. हे देखील आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले वडे छान असे टेस्टी बनतात आणि खायला एकदम मस्त लागतात. अशा प्रकारे बारीक-बारीक काप करून आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे. अशा प्रकारे आणि मग नंतर वरतून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आणि मी इथे दीड वाटी बेसन घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचेत. तिळाने ह्याला छान असं गार्निशिंग येतं. आणि मग 1 ते दीड चमचा साधं आपल्याला तेल टाकून घ्यायचे. गरम न करताच आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि मग हातानेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. लक्षात असू द्या, पाणी अगदी थोडं-थोडं टाकायचे, अन्यथा आपले वडे क्रिस्पी नाही बनणार. आणि मग नंतर ह्याचा गोळा बनवून झाल्यानंतर हाताला थोडं-थोडं तेल लावून आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याला छान असं दोन्ही हातांनी प्रेस करून ह्याची आपल्याला टिक्की बनवायची आहे. किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकता. हे कोणत्याही शेपमध्ये एकदम भारी लागतात खायला. अशा प्रकारे संपूर्ण टिक्की आपल्याला तयार करून घ्यायचेत. अशा प्रकारे मी इथे आधीच तेल गरम करायला ठेवले होते. पाहूया आपण तेल गरम झालेलं आहे का? आपले तेल एकदम गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे संपूर्ण वडे टाकून घ्यायचेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला आपले तेल एकदम गरम करायचे आणि मग नंतरच आपले वडे त्यामध्ये सोडून घ्यायचेत. अन्यथा आपले वडे ऑइली होतील. गरम-गरम तेलामध्ये दोन्ही बाजूनी छान असं खरपूस खमंग तळून घ्यायचे. क्रिस्पी तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी उलटून-पालटून आपल्याला हे वडे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता ह्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे. दोन्ही बाजूनी क्रिस्पी झाल्यानंतर ह्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. अशा प्रकारे ह्याला कोणत्याही प्रकारची मेहनत नाही आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात आपले हे कोथिंबीर वडे बनून तयार झालेले आहेत. हे खायला अप्रतिम लागतात. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडणार आहेत.
आणि हे एकदम बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.